कालपर्यंतची कथा आपण श्रवण केलेली आहे. श्रीराम जन्म कथा. रामचंद्र प्रभू चतुर्भुज रूपात प्रगट झाले. कौसल्यामाई नाराज झाल्या. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुत भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुत भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले आणि चतुर्भुज रूपात प्रभूला बघितल्यावर कौसल्यामाई नाराज झाले. आप चतुर्भुज रूप में प्रकट हुए हो भगवान? हाँ मां. क्या मामा कहते हो? चतुर्भुज रूप में अगर प्रकट हुए तो कोई बोलेगा ये कौशल्या का बेटा है. तो क्या करो मां? छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमति डोली तजउता तयह रूपा कि जैसे सुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनूपा. भगवान लहान झाले. होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविते इच्छा. आणि पुन्हा सांगतात भगवान अब छोटा हो गया मां, अब तो अच्छा लगता है. नहीं. क्यों नहीं? अरे छोटा बच्चा क्या करता है? आप तो छोटे हुए हो लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. तो क्या करो? रोना सुरू करो. रोदन ठाणा. प्रभूनं जेव्हा रडायला सुरुवात केली आणि प्रभूचं रडणं ऐकून एक दासी पळत आली. तिनं बघितलं कौसल्यामाईला बाळ झाल्याचं आणि पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, अयोध्यापति की जय हो महाराज, बधाई हो महाराज, जय हो महाराज, बधाई हो. क्या हुआ महाराज? अरे हुआ क्या महाराज? कौन सी क्यों नहीं? महाराज क्या पागल हो गई क्या? पागल बनने वाले हैं महाराज. हुआ क्या? महाराज क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिका मानहु ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाई बजावहु बाजा. जाओ बाजे बजने को लगाओ. दूसरी दासी आली. जय हो महाराज, कई माँ ने एक बेटे को जन्म दिया. तीसरी आली. महाराज की जय. क्या हुआ? सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया. दशरथजीच्या आनंदाला पारावार नाही. ज्या वंशात प्रभूचा जन्म झाला त्या सूर्याला आनंद आहे. सूर्य जाग्यावर थांबलेला आहे. माध्या नासे दिनकर पळ भरी होय स्थिर. इथे पळभर शब्दाचा अर्थ गोस्वामी संत तुलसीदासजी 1 महिना करतात. सूर्य 1 महिना थांबला. कौतुक देखी पतंग भुलाना एक मास कह जात न जाना मास दिवस कर दिवस भा मर मन जानई कोई रथ समेत रवि था के हो निशा कवन विधि हो सियावर रामचंद्र की. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबलेला आहे. बुद्धिवादी लोकांना हे न पटण्यासारखं आहे. पण यातला भाव लक्षात घ्या. कल्पना करा तारीख तिथी वेळ वार दिवस महिना न विसरलेला एखादा सेठजी एखाद्या वारकऱ्यासोबत जर एखाद्या वर्षी आळंदीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन पंढरपूरला जायला निघाला. मग पुढे पुणे, मग सासवड, मग जेजुरी, मग वाले, मग लोणंद आणि लोणंदला पालखीचा 1.5 दिवस मुक्काम असतो. तिथे बरीच माणसं घरी टपाल पाठवायचा उद्योग करतात. शेठजी जन्मात तारीख विसरला नाही पण टपाल लिहायला बसल्यावर वारकऱ्याला विचारतो, वारकरी दादा काय हो सेठजी आजची तारीख काय आहे? साधं गणित आहे. ज्ञानराज माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या आनंदामध्ये 5 दिवसात जर तारीख लक्षात राहत नाही तर जगाचा बाद ब्रह्मांडाचा धनी परमात्मा ज्या गावात जन्माला आला आनंदात अयोध्यावासी प्रजाजनांच्या महिना लक्षात राहील कसा? 1 महिना केव्हा कधी कसा संपला हे प्रजाजनांच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ आहे 1 महिना सूर्य थांबला. ही कथा भगवान शिवजी पार्वती आईला सांगतायत. पार्वती और वो एक कहूं निज चोरी. उस समय मैंने चोरी की भवानी. चोरी? महादेव बड़ा दो सब देवन के बाबा आप चोरी करते हो? हाँ, लेकिन चोरी किस लिए की? प्रभु का दर्शन करने के लिए. कारण
मला सुद्धा माझ्या बालरूप रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती पार्वते, पण मी जर शंकर स्वरूपात अयोध्येत गेलो असतो तर अयोध्येतल्या सगळ्या प्रजाजनांनी माझ्या पुढे दर्शनासाठी बारी लावली असती. मग मी चोरी केली. ओ सांगा तरी. आणि मग भगवान शिवजी सांगतात, पार्वते मी आणि काकभ्रशुंडी दोघांना संन्याशाचा वेश धारण केला. भगवा वेश, हातात कमंडलू, पायात खडाऊ, रुद्राक्षाच्या माळा, जटा दाढी वाढलेली, भस्म लावलेलं आणि संन्याशाच्या वेशात मी गुरु, काकभ्रशुंडी माझा शिष्य आणि गुरु शिष्याची जोडी जेव्हा अयोध्येत आम्ही गेलो, मुख्य द्वारापासून शरयूच्या तटापर्यंत प्रचंड गर्दी झालेली. वाट काढत 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 आम्ही दोघंही मुख्य द्वारापर्यंत पोहोचलो. प्रचंड गर्दी होती. तिथे खाकी कपड्यावाल्या गेटमॅनने अडवलं. कहा जा रहे हो? महाराज जी को जो बेटा हुआ है ना, हाँ, उसका दर्शन करना है. मत जाओ, अनजान व्यक्ति हो आप लोग. हमारे महाराज जी के बेटे को नजर लग जाएगी. निकल जाओ यहां से. ढकलून दिलं पार्वते त्या गेटमॅननी. मला म्हणता येईना खाकी कपड्यावाल्या बाबा, मी भगवान शंकर आहे रे असं जर सांगावं तर माझ्या पुढे दर्शनासाठी बारी लावली असती. मला ढकलून दिलं पार्वते. मी आणि काकभ्रशुंडी पुन्हा शरयूच्या काठाला आलो. चिंतातुर दोघही. आसनावरती मी बसलो, काकभ्रशुंडी बसला. काकभ्रशुंडी म्हणतात, कुछ करो कैलाशपति, दर्शन तो होना चाहिए, दर्शन तो मिलना चाहिए, कुछ करो. त्यावेळेला मी आसन आणि डोळे लावून ध्यान माझ्या रामाचं केलं आणि माझ्या रामानं माझी प्रार्थना मान्य केली. पार्वते एक घटना घडली. इकडे कौसल्याच्या मांडीवर रामप्रभू रडायला लागले. इतके रडतात, इतके रडतात, इतके रडतात. काही करायचं, रडायचं थांबत नाही. काही उपाय केले. शेवटी कौसल्या चिंतातूर, कैकेयी चिंतातूर, सुमित्रा चिंतातूर, वशिष्ठ चिंतातूर, दशरथजी चिंतातूर, सुमंत चिंतातूर, सगळ्यांना चिंता. कालपासून बाळ रडते, रडायचं थांबत नाही. काय झालं असेल बाळाला? इतक्यात एक काठी टेकत टेकत म्हातारी दासी कौसल्या माईपर्यंत आली. कौसल्या बेटी, क्या बुढ़ी माँ, बहुत रो रहा है तुम्हारा बेटा. हाँ, कल से रो रहा माँ. क्या हुआ कुछ पता नहीं. हमें तो ऐसा लगता है कौसल्या, क्या बुढ़ी माँ, बहुत से लोग दर्शन को आते हैं ना, हाँ, तो किसी की बुरी नजर लग गई होगी करके रो रहा है आपका बेटा. तो क्या करना पड़ेगा माँ? नजर उतारने वाले साधु को ढूंढना पड़ेगा. अगर कोई नजर उतारने वाला बाबा मिल जाए तो बेटा रोने का बंद हो जाएगा. तो क्या करो? डिंडोरा पिटवाओ. मग दौंडीवाल्यांना बोलवलं आणि मग पार्वती दौंडीवाले निघाले. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधु? है क्या कोई बच्चे नजर उतारने वाला महात्मा? आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे? दौंडीवाले दौंडी देत 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 आमच्यापर्यंत आले जिथे आम्ही बसलो होतो. भगव्या वेशात आम्हाला बघितलं आणि नेमके दौंडीवाले थांबले. विचारलं, नमो नारायण, नमो नारायण. कौन हो आप? हम सन्यासी. कहां रहते हो? हिमालय की गुहा में. क्या करते हो? तपश्चर्या. अच्छा, तो आप तपस्वी है जी. तो छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? अच्छी तरह. क्या करना पड़ेगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो, और हो ये कहो निज चोरी. भगवान शंकर सांगतात, पार्वते अशा प्रकारे दर्शनासाठी चोरी केली. मग साधूच्या वेशात आम्ही दोघं, पुढे दौंडीवाले. आम्हाला काही त्रास नाही पार्वती. तेच आवाज द्यायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, बाजू हटो, नजर उतारने वाले साधू है, बाजू हटो. पार्वते सकाळी 8:30ला ज्या गेटमॅनने आम्हाला ढकलून दिलं होतं त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30ला ढकलून आम्ही आत गेलो. का? दौंडीवाले पुढे, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज है, बाजू हटो. आम्हाला राजवाड्यात प्रवेश मिळाला. पार्वते थांबून ठेवलं आणि दौंडीवाले कौसल्या माईपर्यंत पोहोचले. माताजी माताजी माताजी, 2 सन्यासी आए हैं, तपस्वी संत है, बच्चे की नजर उतारना अच्छी तरह जानते, वो इजाजत मांग रहे. कौसल्या मां को बड़ी खुशी हुई. जाओ, बड़े सम्मान पूर्वक उस नजर उतारने वाले बाबा को अंदर ले आओ.
आम्हाला परवानगी मिळाली, दौंडीवाले आले, चलो माताजीने बुलाया है, आणि मग ते पुढे आम्ही मागे असं करीत कौसल्यामाईपर्यंत जेव्हा पोहोचलो पार्वते, राम जननी कौसल्यामाईला मी वाकून नमस्कार केला. कौसल्यामाईने मला प्रणाम केला, विचारलं, कहाँ रहते हो महात्मा जी, साधु को कोई घर होता है क्या मां? हिमालय की गुहा में तपश्चर्या करते हैं, तो आप तपस्वी संत? जी माता जी. बच्चे की नजर उतारना जानते हो? अच्छी तरह. तो क्या करना पड़ेगा? जिस बच्चे को नजर लग गई मां, उस बच्चे को मेरे पास दे दो, बस कुछ भी नहीं करना पड़ेगा मां, नजर उतर जाएगी. पार्वते, कौसल्यामाईनं माझ्या बाळरूप रामाला माझ्या जवळ दिलं. मी माझ्या रामाला माझ्या मांडीवर आडवं घेतलं. पार्वते, रामाकडे मी बघितलं, माझ्याकडे श्रीरामानं बघितलं. जेव्हा हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं, तेव्हा मी ढसा ढसा रडू लागलो आणि माझा राम गदगद हसू लागला. आमचे दोघांचे वेगवेगळे भाव होते. मी रडत होतो. या वेळेलाही माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. माझा राम हसत होता. याही वेळेला दर्शनाचा चान्स सोडला नाही महादेवा, म्हणून ते हसत होतं, मी रडत होतो. हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन. पण कौसल्यामाईला वाटलं किती चांगला बाबा आहे. माझ्या बाळाचं रडणं थांबवलं आणि स्वतः रडू लागला. किती दृष्ट काढणारा चांगला बाबा आहे. विश्वास बसला. बाबा बस, तुमचा अधिकार समझला, नजर उतर गई मेरे बच्चे की, लेकिन आप भविष्य भी जानते होगे ना बाबा? हाँ माँ. तो भविष्य बताओ ना. ये जब 15 साल का होगा ना माँ, तो एक महात्मा आएगा और इसको ले जाएगा. हे ऐकल्यावर कौसल्यामाई उभ्या झाल्या. असं काही सांगू नका बाबा. यज्ञ यागादी क्रिया करून 4 लेकर, त्याच्यातला प्रिय पुत्र हा, दक्षिणा थोडी वाढवून घ्या. असं काही सांगू नका. ये कोई जब की बातें नहीं है माँ. इसके पैर पर जो रेखा है ना, वो यात्रा का योग दिखाते 15वें साल. एक महात्मा येईल, याला 15व्या वर्षाचा होईल तेव्हा घेऊन जाईल. पण जगामध्ये सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या ताब्यात देऊन मग तो महात्मा निघून जाईल. महाराज, मग तुम्हाला राज्याभिषेकाचंही भविष्य कळत असेल ना? मला सगळे माहिती होतं पार्वते. हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे. पण हे जर कौसल्याला सांगावं तर तिला दुःख होईल, म्हणून मी थोडंसं वेगळे सांगितलं. काल तर जन्म झाला माते, अजून नीट रेषाही ओळखायला येत नाही. थोडं मोठं होऊ द्या, एक दिवस येईल फुकट सांगून जाईल. इकडे काकभुसुंडीची चुळबुळ चाललेली आहे. आपको तो दर्शन हो गया गुरुदेव, मैं तो वैसा ही रह जाऊंगा. तो मैंने इशारा केला, पैर तो तुम्हारी तरफ है, बातों बातों में चरण को हाथ लगाओ, तेरा भी उद्धार हो जाएगा. त्याने चरण स्पर्श केला. दक्षिणा दिली. नाटक असल्यामुळे दक्षिणेचा स्वीकार केला आणि पुन्हा एकदा रामाला जड अंतकरणानं कौसल्यामाईच्या जवळ दिलं आणि जड अंतकरणानं नमस्कार करून मी आणि काकभुसुंडीने राजवाडा सोडला. पार्वते, मग पुढे नामकरण विधीचा सोहळा आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली मोठमोठे महात्मे नामकरण सोहळ्यासाठी आलेले आहे. प्रमुख वसिष्ठजी आहे आणि वसिष्ठ सांगतायत, करी पूजा भूपती अस भाषा धर्य नाम जो मुनि कुणी राखा, इनके नाम अनेक अनुपा, मैं रूप कह बसो मते अनुरूपा. हजारो नाम या परमात्म्याला असले तरी मी माझ्या रुचीनुसार, माझ्या बुद्धीनुसार, दुनिया को आराम दिलाने वाला, ये दुनिया का बाप लेकिन दुनिया को आराम दिलाने वाला करके मैं कौसल्या नंदन का नाम श्री राम रखता हूं. राम शब्दाचा उच्चार झाला तेव्हा सर्वांनी जयघोष केला. बोली रामचंद्र भगवान की जय. राम, जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ, राम, दुनिया को आराम दिलाने वाला राम. विश्व भरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत अस होई. जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ ते राखा लक्ष्मण नाम उदार. पहिला नामकरण विधी सोहळा श्रीरामाचा, नंतर भरताचा, नंतर शत्रुघ्नाचा, नंतर लक्ष्मणाचा. नामकरणचा सोहळा पहिला विधी राम प्रभूचा झाला.
उजव्या मांडीवर असलेल्या भरताचा 2 क्रमांकाला सोहळा झाला. लगेच डाव्या मांडीवर लक्ष वशिष्ठजीचं गेलं म्हणून शत्रुघ्नाचा 3 क्रमांकाचा सोहळा आहे. आणि शेवटी लक्ष्मण सुमित्रेजवळ आहे म्हणून लक्ष्मण नाम धाम राम प्रिय सकल जगता आधार गुरु वशिष्ठ राखा लक्ष्मण नाम उदार. 4ही पुत्राचा नामकरण विधी सोहळा यथासांगरीत्या पार पडला. प्रभू रांगायला लागले. प्रभू पिवळे झगे, त्यातले 2 सावळे आहे, 2 गौरवर्णी आहे. अनेक भुंग्या आणि एकत्रित बसाव असे काळे कुरळे केस आहे. लांबून बघितलं म्हणजे भुवया आणि नासिका जणू धनुष्याला लावलेला बाण असावा. हसला म्हणजे गालाला खड्डे पडतात. चौघाच्या वरचे 2-2 दात आलेले आहे. दुई दुई दसन अधर अरुणारे नासा तिलक कोबरणे पारे कंबु कंठा तिचबुक सुहाई आनंद अमित मदन विषाई पित झगुलिया तनु पहिराई. पिवळे झगे घातलेले आणि भिंतीचा आधार घेऊन उभं होण्याचा प्रयत्न करतात रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी भरत शत्रुघ्न भिंतीच्या आधारे. त्याच वेळेला मोठमोठे तपस्वी संत टोळ्याच्या टोळ्या कौसल्या माईच्या महालात भिक्षेच्या निमित्तानं येऊ लागले. तपस्व्यांच्या टोळा कौसल्यामाई भिक्षा देत असे तरी ते तपस्वी दाराकडे बघायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी कौसल्याबाईनं भिक्षा वाढावी तरी तपस्वी संत पुन्हा उभे राहायचे, दरवाजाकडे बघायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी कौसल्यामाईनं भिक्षा वाढली आणि अति विनयाने एक प्रश्न विचारला, महात्माजी क्या मां अविनय हो तो क्षमा करे. आपका विशाल भाव देखने के बाद हमें लगता नहीं कि आप भीख मांगने वाले साधु हैं. दुनिया को भीख देने की ताकत आप में है और भिक्षा मिलने के बाद भी आप मेरे आंगन में खड़े रहते हो और दरवाजे की तरफ देखते हो, तो बात क्या है. ये सवाल पूछने के बाद साधु रोने लग जाते. कौसल्या मां बोलती है, क्यों महात्मा जी नाराज हो गए, क्यों रो रहे. नहीं मां. तो रोते क्यों. आपने सच कहा मां, हम भीख मांगने वाले साधु नहीं है. 80-80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करते करते पूरी जिंदगी बीत गई मां, तो भी जिसकी एक झांकी नहीं देखी. अब पता लगा है मां, उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया है. हमें धिक्कार है मां इस नर शरीर का, हमें यह शरीर नहीं मिलता. इसके बदले हम तुम्हारे दीवार के पत्थर बने होते तो भगवान हमारा सहारा लेकर खड़ा होता, तो हमारा उद्धार हो जाता. जे झाडाला उलटे टांगलेले तपस्वी असं सांगतात, त्या उलट्या टांगलेल्या तपस्व्यांना जिवंतपणे कावळे गिध पक्षी लचके तोडून खात असे. तरी ते टांगून घेतलेले तपस्वी कावळ्यांना विनवणी करायचे. कागा सब तन खायो चुन चुन खायो मांस. कावळ्यांनो खा रे बाबा, अरे लचके तोडून तोडून खा, पण आमची एक विनंती मान्य करा. कागा सब तन खायो चुन चुन खायो मांस. 2 नैना छांड दियो पिया मिलन की आस. फक्त प्रभू दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे काढू नका, बाकी अख्खं मांस खा. तरी त्या तपस्व्यांना जो भगवान दर्शन देत नव्हता ते तपस्वी भिक्षेच्या निमित्तानं कौसल्यामाईच्या राजवाड्यात. इहा उहा दुई बालक देखा, मति भ्रम मोर की आन विशेषा. जेव्हा पाळण्यातल्या श्रीरामाला जवळ घेतलं, देख रावा माते निज अद्भुत रूप अखंड रोम रोम प्रति लागे कोटी कोटी ब्रह्मांड दर्शन प्रभूच्या मुखात कौसल्या माईला. प्रभूला वाटलं असं जर ब्रह्मांड दर्शन मी माझ्या मातेला दाखवत राहिलो तर माता पुत्रवत प्रेम करणार नाही. बीती हुई घटना भूल गई मां, देखी माया सब बीती गाड़ी अति सबित जोर कर झाड़ी. प्रभूच्या बाल लीला राघव कौसल्या जब बोल न जाई, ठुमुक ठुमुक प्रभु चल ही पराई.
दशरथजी हाक मारतात, येत नाही. कौसल्यानं हाक मारली तर कधी कधी पळत येऊन कौसल्यामाईची कंबरही धरतात प्रभू. ठुमक ठुमक प्रभू. ठुमक ठुमक प्रभु, ठुमक ठुमक प्रभु चल ही पराए, कौसल्या जब बोल न जाए, ठुमक ठुमक प्रभु चल ही पराए. दशरथजीनं हाक मारली तर येत नाही, कौसल्यामाईनं हाक मारली तर कधी पळत येऊन कंबर धरतो. असं का? दशरथ ज्ञान आहे, कौसल्या प्रेम आहे. भगवान ज्ञानापासून दूर आहे, प्रेमाच्या जवळ आहे. ज्याला वाटतं मी स्वतः विद्वान आहे, देव त्याच्यापासून लांब जातो. आणि ज्याला वाटतं मी भोळा बाबडा आहे, मला दुसरं काही कळत नाही, फक्त श्रद्धेनं भगवंताचं नाव घेतो, परमात्मा त्याच्या जवळ येतो. भोळे भाळे भक्त गाता ती साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबा, असे तुका म्हणे राहे शहाणी आदुरी. म्हणून सगळ्या गोष्टीची अनुकूलता परमात्म्याजवळ असली तरी तोही 72च्या दुष्काळात सापडलेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला, आणि त्या प्रेमास तो वाटेल ते करायला तयार आहे. दुर्योधन को मेवा त्यागो साग बिदुर्गर पाय रे, झुट्टे बेर शबरी के खाए बहुविध प्रेम लगाए रे, आप बने हरि नाई रे, भूल गए ठकुर आए रे, ऐसी प्रीति बड़ी वृंदावन गोपिन नाच नचाई रे. कौसल्या ज्ञान दशरथजी, यज्ञोपवी संस्कार झालेले आहे. 2 जोड्या तयार झाल्या, राम लक्ष्मणाची जोडी, भरत शत्रुघ्नाची जोडी. विरोधाभासी स्वभाव आहे. राम शांत आहे, लक्ष्मण रागीट आहे. भरत शांत आहे, शत्रुघ्न रागीट आहे. वास्तविक रामाची भरताची जोडी पाहिजे होती, लक्ष्मणाची शत्रुघ्नाची जोडी पाहिजे होती. रागीट रागीट, शांत शांत नाही, विषम स्वभावी जोडी. रामचंद्र प्रभूंनी शांत करायचं काम केलं, लक्ष्मणजीनं रागवायचं. शत्रुघ्नानं रागवायचं काम केलं, भरतानी शांत करायचं. विषम स्वभावी जोड्या. यज्ञोपवी संस्कार झाल्यानंतर विद्या शिकण्याच्या उद्देशानं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघही भाऊ गुरुदेव वशिष्ठजीच्या आश्रमात जाते झाले. गुरुग्रह गये. कोण आहे हो हे? ब्रह्मांडाचा मालक, सम्राटाचे पुत्र. त्यांना एक पगारी शिक्षक आपल्या राजवाड्यात ठेवता आला नसता. पण पगारी शिक्षक जर घरी ठेवला तर शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पवित्र भाव राहत नाही. त्याला विचारला, तो सांगतो काय फुकट शिकवतो का? माझा बाप पैसे देतो. आणि म्हणून राजवाडा सोडून ब्रह्मांडाचा धनी, सम्राटाचा पुत्र विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरुच्या झोपडीत गेला. गुरुला राजमहालात बोलवलं नाही. हा शिष्टाचार आमच्यासाठी. गुरुग्रह गये पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. किंवा दुसरा भाव, भगवंताला यातून हे सांगायचं आहे की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. किती मोठा? ज्याच्यापेक्षा जगात कोणी मोठा असूच शकत नाही इतका मोठा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सा गुरु, गुरु प्रेमाचा गुरु, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी तळमळीना. गुरु गोविंद दोनों खड़े, काके लग्गू पाए, बलिहारी गुरु अपने, गोविंद देव बताय. गुरु आणि परमात्मा जर दोन्ही आपल्या भाग्यानं दारात येऊन उभे राहिले तर आधी गुरुला नमस्कार करायचा आहे. परमात्मा ब्रह्मांडाचा धनी, सम्राटाचा पुत्र गुरुच्या आश्रमात विद्या शिकायला जाता झाला. सोहरी पडय कौतुक भारी, विद्या विनय निपुण गुणशीला, खेल ही खेल सकल द्रुप लीला, करतल पार धनुष्याति सोहा, देखत रूप चराचर मोहा, जिन बिथिन बिहरे सब भाई, थकित हुई सब लोग लुगाई, अल्पकाल विद्या सब पाई. विद्या प्राप्त झाल्यावर प्रभू लक्ष्मणजी, भरत शत्रुघ्न चौघही भाऊ वशिष्ठजींनी राजवाड्यामध्ये आणून दिलेले आहे.
14 वर्षाचं वय पूर्ण झालं आणि प्रभू 15व्या वर्षात पदार्पण करते झाले. 15व्या वर्षात प्रभूचा नियम होता, बंधू समवेत सकाळी जागे झाले की प्रभू मातृदेव भव पितृदेव भव, केवल मातृदेव पितृदेव बोलते नहीं थे, तो माँ बाप को सुबह सुबह प्रणाम करते थे. आपल्या मातेच्या पित्याच्या चरणी माथा विनम्र करीत असे. जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे मायबाप. मायबापापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असू शकत नाही. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पिता गुरु नावई माथा. 14वे वर्ष पूर्ण झाल्यावर 15व्या वर्षात पदार्पण करते झाले प्रभू. वर्ष 15 मही सुहाये, विश्वामित्र बुलावन आये. गादी तनय मन चिंता व्यापी. बरेच दिवस यज्ञ केलेला, बऱ्याच वेळेला पण विध्वंस करतायत राक्षस चिंतातूर. विश्वामित्र विचार करतात काय केलं म्हणजे आपला यज्ञ तासांगरित्या पार पडल. आणि मनात आलं हरि बिनु मरैन निशिचर पापी. प्रभु अवतरेव हरण मही भारा, यही मिस देखी पदव जाई. करी बिनती आणव दो भाई, ज्ञान विराक्षक गुण अयना. जो प्रभु मै देख भरी नयना. आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे निघाले. ब्रह्मवृंदांच्या समवेत दशरथजी सामोरा जातात. न बोलावता संत ज्या दिवशी घरी येता, समजावं पूर्वजांची पुण्याई फळाला आली. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्ये हृदयाचा ठसा. चालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. मैंने तो पुण्य नहीं किया बाबा, लेकिन पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा. आणि मग विश्वामित्र जीला चरण पखारी की नाती पूजा. निजा आसन बैठारे निहाणी, आधी आसनावर बसवलं. मग पाद्य पूजा केली. विविध भाती भोजन करवावा, मुनिवर हृदय हर्षाती पावा. भोजन झालं, विश्राम झाला आणि मग तिसरा प्रहरी अति विनयानं राजा दशरथजीने विचारलं, केही कारण आगमन तुम्हारा. तीसरा प्रहरी, किस कारण आए हो महाराज? कुछ मंगने आया हो? असुर समूह सतावई मोई, मैं जाचन आयुर्पतोई. अनु समेत देव रघुनाथा, निशिचर बदमय होई सनाथा. मला तुझा राम लक्ष्मण मदतीला पाहिजे. माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राक्षस त्रास देतात मला. दशरथजी उठले, रामाचा हात धरला. कुछ सोच समझ कर तो मंगो बाबा. चौथे पण पायहू सुतचारी. उतार वयात यज्ञ यागादी क्रिया करून 4 पुत्र झाले. त्यातला प्रिय पुत्र राम मागता. ते भयानक राक्षस माझा सुकुमार राम. कुछ सोच समझ कर तो मंगो. विश्वामित्र विचारतात, राजा तुला पुत्र कसे झाले? यज्ञ केला बाबा. यज्ञ केला? यज्ञ कोणी केला राजा? शृंग ऋषीने. हा, म्हणजे आमच्याच पैकी एका ऋषीने यज्ञ केला. मग आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केल्यामुळे तुला 4 मुलं झाले. मग ऋषीनं केलेल्या यज्ञापासून 4 झाले तर एक ऋषी यज्ञ रक्षणासाठी त्याच्यातले 2 मागतो. तुझं काय जातं? निरुत्तर केलं राजाला. कुछ भी बोलो बाबा, कुछ भी बोलो. मैं मेरा राम नहीं दे सकता, मैं प्राण दे सकता हूं. धेनु, धन, धाम, भूमि, कुछ भी मगो, लेकिन मेरा राम नहीं. राम नहीं. नाही बाबा, राम नाही देत राजा. नाही महाराज, राम नाही देत. नाही महाराज. ठीक आहे. ताडकन उठले विश्वामित्र. ते वाघाचं कातडं गुंडाळलं, बगलेत दाबलं, कडाऊ पायात घातल्या, कमंडल उचलला, दंड उचलला. पांढऱ्या दाढीवाले, रुद्राक्षाच्या माळवाले, प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्र रागानं लाल डोळे केले, दशरथाकडे बघितले. चाललो राजा. ताड 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 4-5 पायऱ्या उतरले, पुन्हा थांबले. निघालो राजा. पण मला विश्वामित्र म्हणतात याची जाणीव असू दे.
तसा विश्वामित्र कळत नसेल दशरथा, तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचरित्र आठव, तुला कळेल विश्वामित्र. आणि उरलेल्या पायऱ्या उतरून निघाले. इकडे वसिष्ठ लटलट 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 कापू लागले. काय केलं दशरथा, काय केलं हे? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणून याच बुवानं सांगितलं असेल, या बुवाला काही देऊ नको. अर्जा बाबा, राम काय लक्ष्मण देऊन टाक जा. वसिष्ठानं सांगितल्यावर दशरथजी पळत आले, अंगणामध्ये दंडवत घातला, चरण धरले विश्वामित्राचे. रामासोबत लक्ष्मणही न्या बाबा, लक्ष्मणही न्या. आणि मग विश्वामित्र थांबतात. राम लक्ष्मणाची तयारी सुरू झाली. दशरथजीच्या पाया पडतायत राम लक्ष्मण, वशिष्ठजीच्या पाया पडतात. आणि दशरथजीनं राम प्रभूचा हात विश्वामित्राच्या हातात दिला. सांगितलं, राघव जी पिताजी, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, उनकी आज्ञा का उल्लंघन मत करना बेटा, जाओ जाओ. मग राम लक्ष्मण आणि विश्वामित्र निघाले. शरयूच्या पलीकडे जाईपर्यंत सगळा समाज अयोध्येचा बघत होता. घोर अरण्यामध्ये प्रवेश झाला, दिसेनासे झाले. आणि मग सगळा समाज वापस आला. अतिशय घनघोर अरण्य लागलेलं आहे. राम प्रभू, लक्ष्मणजी, विश्वामित्र त्या अरण्यामध्ये प्रवेश करते झाले. विश्वामित्रजीच्या समवेत राम प्रभू लक्ष्मणजी जातात. आश्रमामध्ये संध्याकर्म झालं, फलाहार झाला. रात्र संपली. सकाळी स्नानादिकर्म आटोपल्यावर राम प्रभूंनी सांगितलं, प्रातः कहा मुनि सर रघुराई, निर्भय यज्ञ करो तुम जाई. यज्ञ का प्रारंभ करो गुरुदेव, हम दोनों भाई तैयार है रक्षण के लिए. होम करने लगे मुनिझारी, आप रहे मख की रखवारी. सुनी मार्च निशाचर कोई, लय सहाय धावा मुनिद्रोही. नेहमीचे राक्षस अमंगल द्रव्ये घेऊन मारीच आणि सुभाव आकाश मार्गे येतात. यज्ञाचा विध्वंस करण्याच्या उद्देशानं रक्षणासाठी राम लक्ष्मण उभे आहेत. राम प्रभूनं बघितलं, आकाश मार्गे अमंगल द्रव्ये घेऊन मारीची सुभाव आलेला आहे. रामचंद्र प्रभू तयार आहे. जेव्हा मारीचे आणि सुभाव अमंगल द्रव्ये त्या यज्ञामध्ये टाकण्याच्या तयारीने येतात, अनुसंधान करतात प्रभू रामचंद्रजी. तुलसीजी कैसे बिन फर बन राम तेहि मारा, सतजो जग सागर पारा. पावक तर सुहाओ तुझे मारा, तुझे सागर कटक संगारा, हम तुझे सागर कटक संगारा. पर बन राम तेहि मारा, सतजो जग सागर पारा. पावक तर सुहाओ तुझे मारा, तुझे सागर कटक संगारा, तुझे सागर कटक संगारा. पर बन राम तेहि मारा, सतजो जग सागर पारा. पर बन राम तेहि मारा, सतजो जग सागर पारा. पावक तर सुहाओ तुझे मारा, हम तुझे सागर कटक संगारा, हम तुझे सागर कटक संगारा. पर बन राम तेहि मारा, सतजो जग सागर पारा. पर बन राम तेहि मारा, सतजो जग सागर पारा. पावक तर सुहाओ तुझे मारा, हम तुझे सागर कटक संगारा, हम तुझे सागर कटक संगारा, हम तुझे सागर कटक संगारा. बिन फर बाण राम तेहि मारा, सतजो जनगा सागर पारा. बिगर टोकाचा बाण मारला रामचंद्रजीनं, बिगर तिकीट पाठवला. मारीची 400 कोस जाऊन पडला समुद्राच्या काठाला आणि अग्निबाणाच्या द्वारा सुभाऊचा नाश केला. इथे प्रश्न आहे, जसा सुभाऊ मारला तसा मारीची का नाही मारला? त्याला का बिगर टोकाचा बाण मारून 400 कोस पाठवला? याचे कारण रामायण इतिहासही आणि नाटकही. इतिहास आणि नाटक मध्ये एक फरक आहे. सगळे सुशिक्षित आहे, लक्षात येईल. घटना घटने के बाद लिखा जाता है, उसको इतिहास बोलते हैं. पहले लिखा जाता है, बाद में घटना घटती है, उसको नाटक कहते हैं. पहिले लिहिल्या जातो, मग स्टेजवर येतो, त्याला म्हणतात नाटक. आणि पहिले घटना घडत असती आणि नंतर लिहिल्या जातो, त्याचं नाव इतिहास. हा फरक लक्षात घ्या. इतिहास शब्दामध्ये 3 पद आहे, इति, ह, आस. मग संधी होतो इतिहास.
इति ह आस, आश याने था, ह याने हुआ, इति याने ऐसा, इति याने ऐसा, ह याने हुआ, आश याने था, ऐसा हुआ था, वैसा जिसमें है उसको इतिहास कहते हैं. असं झालं होतं तसंच ज्याच्यात आहे त्याला म्हणतात इतिहास. म्हणून रामायण केले रामायण रामाधी, बोलिला वाल्मिक तैसीची करीन, वरतून दावीन नामा म्हणे नाटकही आहे. पहिले घडलं मग संत तुलसीदासजी लिहितात म्हणजे इतिहासही आहे. नाटक आणि इतिहास. रामप्रभूला वाटलं आता जर मारीच मारला तर पुढचा अख्खा नाटक बिघडतो. हे महत्वाचं पात्र आहे नाटकातलं. मारीच जर मारलं तर सोन्याचं हरिण होऊन येईलच कोण, आणि ते नाही आलं तर सीता चोरून रावण नेईलच कशी, आणि त्यांनाही चोरली तर रावणाला मला मारता कसं येईल. हे नाटक बिघडतोय पुढचा. म्हणून एक मारलं आणि एक वापस. नाटक बिघडू नये म्हणून तुम्ही लक्षात घ्या. यज्ञाचं यथासांगरित्या रक्षण झालं. यज्ञ हो आमच्याशी संबंधित आहे. जीवन हा यज्ञ आहे, आणि या जीवन रूपी यज्ञामध्ये बाधा आणणारे दोन राक्षस, सुभाऊ मारीची तिथे बाधा आणणारे, तर जीवन रूपी यज्ञामध्ये बाधा आणणारे दुर्गुण हे राक्षस आहे. जीवन रूपी यज्ञ यथासांगरित्या तोपर्यंत पार पडत नाही जोपर्यंत जीवनात दोन गोष्टी येत नाही. एक सत्य, एक समर्पण. सत्य श्रीराम आहे, समर्पण लक्ष्मणजी आहे. यज्ञ यथासांगरित्या पार पडल्यानंतर विश्वामित्रजीला प्रश्न पडला, आता जर आपण असं म्हणावं की रामा माझा यज्ञ पूर्ण झाला, पण जनकजीच्याकडे बऱ्याच दिवसापासून धनुष्य उचलायचा कार्यक्रम चाललेला आहे, रावणासारख्यानं उचलून बघितलं तरी उचलल्या जात नाही, चला ना आपण तिथे धनुष्य उचलायच्या कार्याला. तर रामचंद्र कायद्यावर बोट ठेवल. ते म्हणाल वो तो शादी का काम है, मेरे पिता ने कोई खाजगी काम के लिए थोड़ा ही भेजा है, आपके साथ मैं नहीं आ सकता. आणि म्हणून विश्वामित्रजीनं शब्द बदलवून वापरले. बदलवून श्रीराम जी मेरा तो यज्ञ पूरा हुआ है जी महाराज, लेकिन जनक जी के यहां बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा है. शब्द पहा, धनुर्यज्ञ. तो चलो श्री राम हम उसको भी पूरा करें. बोले चलो, यज्ञ के लिए मैंने तो अवतार लिया है, चलो. राम आणि लक्ष्मण जात असताना आश्रम एक दिख मग माही, खगमग जव जंतु तह नाही, पूछा मुनी शिला प्रभु देखी. एक सुंदर आश्रम आहे, ज्या आश्रमाच्या दारात एक दगड पडलेला आहे, आतमध्ये राहायला कोणी नाही. आणि तिथे रामप्रभूने विचारलं विश्वामित्रजीला, गुरुदेव इतका सुंदर आश्रम आहे, दारामध्ये दगड पडलेला, मध्ये राहायला कोणी नाही. रामा याच्या मागे फार मोठी कथा आहे. हे दगड नाही, मग गौतमाची पत्नी अहिल्या आहे. दगड का झाली त्याच्या मागे मोठा इतिहास आहे. मग सांगा ना थोडक्यात, वेळ कमी आहे पण तू सांगाच. सकल कथा मुनी कहा विशेषी. आणि मग विश्वामित्र राम लक्ष्मणाला ती कथा सांगतात आश्रमाच्या पुढे. रामा ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवान ठरलं, ती माझी अहिल्या त्याला माळ घालेल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. हे जाहीर झालं आणि सर्व देवता नंबर लागण्याच्या उद्देशानं आपापल्या वाहनावरती बसून निघाले. ऐरावतावर इंद्र, महादेव नंदीवर, कार्तिक स्वामी मोरावर, उंदरावर गणपती बाप्पा. प्रत्येक जण आपापला नंबर लागण्याच्या उद्देशानं आपापली वाहनं पळवत होते. तेव्हा गौतम दुपारचं स्नान गंगेत करीत होते. जात असताना गौतमाने विचारलं, अरे देवता लोग इतने जल्दबाजी में कहा जा रहे. एकही सांगत नव्हतं का? प्रत्येकाला वाटायचं या बाबाला सांगत बसावं तर मागचं ओव्हरटेक करून गेलं म्हणजे नंबरही गेला आणि डिझेलही गेलं. कोणी सांगत नव्हतं. पण शेवटी गणपती बाप्पाचं वाहन थकलं आणि गणपती बाप्पाच्या वाहनाचा वेग मंदावल्यावर गौतमजीने विचारलं, गणेश जी ये सब देवता लोग इतने जल्दबाजी में कहा जा रहे. गणेश भगवान सांगू लागले, गौतम जी ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार आहे जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. रामा गौतम स्नान करून दुपारचं आश्रमात येत असताना एक कपिला गाय व्यायला झालेली आहे. वासराचं तोंड बाहेर आलेलं आहे आणि त्या गायीला गौतमाने ओल्या कपड्याने 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतमाला प्राप्त झालं आणि गौतम सत्यलोकात आले. 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केल्यामुळे गौतमाला ब्रह्मदेवाने अहिल्या दिली. यथासांगरित्या लग्न सोहळा पार पडला आणि शेवटचं मंगलाष्टक चाललेलं होतं.
वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. त्यावेळेला हे 120च्या वेगवाले पोहोचले. सर्व विचार करतात, हे म्हातारा आंघोळ करत होतं दुपारी गंगेत, हे ओव्हरटेक करून आलंच नाही तर याला अहिल्या दिलीच कशी. सर्वात जास्त राग आला तो इंद्राला. रामा, इंद्र रागावला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात दिली कशाला? नाही हो, वशिला वगैरे नाही. गाय पृथ्वीचं रूप आहे. त्या गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या गौतमाने. 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन केल्यामुळे मी माझी अहिल्या गौतमाला दिली. ठीक आहे, इंद्र म्हणतात मला बदला गेली याचा. असे काही दिवस गेले श्रीरामा. एक दिवस मध्यरात्र आहे. इंद्रानं अग्नीला सोबत घेतलं. अग्नीला कोंबडा केलं. इंद्र गौतम झाला. मध्यरात्रीची वेळ आणि आश्रमाजवळ येऊन इशारा केला. अग्नी कोंबड्याच्या रूपातला आरवला. पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबड. कोंबड्याच्या वरडण्यावर सगळे व्यवहार चालायचे. आता कोंबड बिघडलं, ते संकरित केलं. त्याला पहाटेही कळत नाही, दुपारही कळत नाही, वरडतच नाही कोंबड. कालाय तस्मै नमः. मध्यरात्री कोंबडा आरवला आणि कोंबडा आरवल्यामुळे खऱ्या गौतमाला वाटलं वेळ स्नानाची झाली. गौतमानं कमंडल उचलला, लंगोटी उचलली आणि गौतम स्नानाला गेले. इकडे गौतमाच्या रूपात इंद्र आत प्रवेश करता झाला. तिकडे स्नानाला पोहोचले. गंगेपर्यंत गौतम. गंगा साक्षात बोलली, माघारी फिरा गौतमा, फिरा माघारी. स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे, मी गंगा बोलते, फिरा माघारी. गौतम वापस आले. इकडे गौतमाच्या रूपात इंद्र आत प्रवेश करता झाला होता. गौतमाने बाहेरून थाप मारली, दार उघाड. बाहेरून पतीचा आवाज ऐकल्यावर आतली अहिल्या लटलट कापू लागली. बाहेरून माझ्या पतीचा आवाज तर आतला कोण? भीतीपोटी दार उघडलं तर हा नकली गौतम पळून जाऊ लागला. बाहेरच्या गौतमाने, थांब इंद्रा, ओळखलं तुला, माझ्या माघारी आलास 1000 डग पडतील तुला. चुकलं बाबा, उशाप द्या, जा. रामचंद्र धनुष्याचा भंग करेल, तो धनुष्याचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. मग अग्नीकडे बघितलं. काय अग्नी, कोंबडाहून मदत केली, शाप आहे माझा, तुझ्या ज्वाला काळ्या पडतील. मग अग्नीच्या ज्वाला काळा. रॉकेलची चिमणी पेटवा, नाही तर खेड्यामध्ये सर्वांना माहिती आहे उसाचं पाचट पेटवा, तरी वरचे टोकं काळपट असतात. तुझ्या ज्वाला काळा पडतील. अग्नी घाबरला, उशाप द्या, सर्व भक्षक होशील, जा. अहिल्या लटलट कापत होती. तिच्याकडे बघितलं. तुला करू नये, पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडशील. चुकलं स्वामी, क्षमा करा, क्षमा करा. त्रेतायुगात श्रीराम या रस्त्यानं येईल, त्यांच्या चरणस्पर्शानं तुझा उद्धार होईल. सकल कथा मुनी कहा विशेष. एवढी कथा विश्वामित्र राम प्रभूला सांगतात आणि सांगून झाल्यावर म्हणतात, गौतम नारी श्राप बसवू पल देह धरी धीर, चरण कमल रज चाहती कृपा करो रघुवीर. आता प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे. प्रभूला वाटलं ऋषी पत्नी वंदनीय आहे, आपण तिला पाय कसा लावावा. वारा येत होता, तिकडनं प्रभू झाले त्या बाजूला. आपला पाय उंच केला आणि पायाचे रजक्कण शिळेवर येऊन आदळले आणि अहिल्याचा उद्धार झाला. परसत पद पावन शोक न सावन प्रगट भय तप पुंज सही देख रघुनायक जन सुखदायक सन्मुख होई कर जोड़ी सही. अति प्रेम अधीरा पुलक शरीरा मुख नहीं आवई बचन कही, अतिशय बड़ भागी चरण लागे जुगल नयन जलधार बही. सर्वांना एक भजन पाठ है. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. याच्यामध्ये 5 शब्द आहे. पहिला रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन, 5वां सीताराम. आणि ऐतिहासिक क्रम आहे. रघुवंश में जन्म लिया तो हो गए रघुपति,
कौशल्या मां बड़ी प्यार से राघव करके बुलाती तो राघव। जष्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा चली आ रही थी तो राजा राम। अहिल्या का उद्धार किया यानी पतित को पावन किया तो अब हो गए पतित पावन। और 9 बजे बनने वाले हैं सीताराम। हाँ तो सब जन बड़े प्रेम से रघुपति राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति सब जन गाओ, राम जी के दरबार में भजन कर रहे आप लोग, बहुत भाग्य वाले। जहां मामा साहेब दांडेकर जी ने भजन किया, रामचंद्र महाराज नागपुर जी ने भजन किया। पतित पावन सीताराम 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 पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित रघुपति राघव राजा राम पतित पावन भगवान की जय। अब तक तो भगवान रघुपति थे, राघव भी थे, राजा राम भी थे। अहिल्या का उद्धार किया तो पतित पावन भी बने। और 9 बजे बनने वाले हैं सीताराम। अहिल्या उद्धार करने के बाद प्रभु विश्वामित्र जी के साथ लखन जी के समवेत आगे निकले। गंगा मां में नहाया प्रभु ने। चले राम लक्ष्मण मुनि संगा, गए जहां जग पावनी गंगा। गांध स्थित सब कथा सुनाई, जे प्रकार सुरसरी मही आई। गंगा उत्पत्तीची कथा विश्वामित्र जी राम प्रभूला सांगतात. गंगेमध्ये स्नान करतात परमात्मा. आता त्या नगराच्या हद्दीत प्रवेश करतात. आपण ज्या नगराच्या साठी आतुर झालेला आहात, मिथिला नगरी. 3 नगराचं वर्णन रामायणामध्ये महत्वपूर्ण. एक लंका, एक मिथिला, एक अयोध्या. पण वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. अयोध्या पूरा सज्जन का गांव है, लेकिन दुर्जन से खाली नहीं. लंका पूरा दुर्जन का गांव, तो भी सज्जन से खाली नहीं. एक गांव मिथिला है, जहां सभी सज्जन ही सज्जन रहते हैं, जो वेदांतियों का नगर, महाराज विदेह नगर, जनक राजा की नगरी है. अयोध्या पूरा सज्जन का गांव, लेकिन दुर्जन से खाली नहीं था. तिथे एक आक्षेप घेणारा बहादर निघालाच. तू काय समजला सासऱ्या? अयोध्येचा राम आहे का? सीता स्वीकारित स्वीकारायला चालते हो. पूरा गांव सज्जन का, लेकिन दुर्जन से खाली नहीं. लंका पूरा गांव दुर्जन का, लेकिन सज्जन से खाली नहीं. तिथे एक हबप निघला विभीषण. लेकिन मिथिला है, जहां सभी सज्जन ही सज्जन रहते हैं. त्या नगराच्या हद्दीमध्ये प्रवेश केला. आंबेराईमध्ये विश्वामित्र, राम प्रभू आणि लक्ष्मणजी दोघं थांबलेले आहे. हे कळालं राजा जनकजीला. विश्वामित्र महानदी आहे, समाचार मिथिलापती पाये. आणि जेव्हा मिथिलापती महाराज जनकजी समोर येतात,
विश्वामित्रजीला नमस्कार केला. कुशल प्रश्न करी 12 विश्वामित्र रूपी बैठारा. ते अवसर आहे दो भाई. इतक्यात राम लक्ष्मण सामोरून आले. आंबेराई बघायला गेले होते. राम लक्ष्मणाला बघितलं आणि राजा जनक नुसतं पाहू लागले. नाम रूप मिथ्या मानणारा जनक. पण प्रभूचं उलट आहे. तू रूपाला मिथ्या मानतो का राजा? अरे तुला रूपानच पागल करतो. पागल झाला राजा, पागल झाला. आणि रामचंद्राच्या स्वरूपाकडे पाहून राजा जनक आणि विश्वामित्रजीला हा प्रश्न विचारला. राजा जनकाचा प्रश्न आहे विश्वामित्रजीला. कहू नाथ सुंदर दौ बालक मुनि कुल तिलक नृप कुल पालक. हे राजाचे कुमार आहेत का ऋषीचे? नाम रूपाला मिथ्या मानणारा मी राजा ज्याच्या रूपानं पागल झालो, हे आहेत तरी कोण? विश्वामित्र म्हणतात, राजा अरे तू पागल झाला यात काय नवल आहे? एवढा मोठा तपस्वी महात्मा ज्यानं पागल केला तो दशरथ पुत्र राम आहे. रघुकुल मणि दशरथ के जाय मम हित लागे नरेश पठाय. ताटिकेचा वध केला, अहिल्याचा उद्धार केला, सुभाऊला ठार केला, मारीचीला 400 कोस पाठवला. हे सगळे विश्वामित्रजीकडून ऐकल्यावर जनकजी मनात म्हणतात, बापरे, हे माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होतं, म्हणजे मी यांचा बाप झालो असतो. पण जाऊ द्या, यांचा बाप दशरथ आहे. पुन्हा मनात आलं, माझ्याकडे शिकायला यायला पाहिजे होतं, म्हणजे मग गुरु शिष्याचं नातं जुळलं असतं. पण लक्षात आलं, जाऊ द्या, यांचा गुरु वशिष्ठ आहे. पण पुन्हा मनात आलं, आणखी एक नातं जुळण्याची शक्यता आहे. जर याच्या हातून धनुष्य तुटलं तर सासरा जावयाचं नातं जुळतं, हे मनात आलं. आणि मग सांगितलं, बाबा आपण एकटे आला असता तर तुम्हाला या अमराईमध्ये उतरू दिलं असतं, पण राजपुत्राला त्यांच्या योग्यतेनुसार निवास देणं हे राजाचं कर्तव्य आहे. म्हणून आता योग्य असा निवास तुमच्यासाठी. मग विश्वामित्र, राम प्रभू आणि लक्ष्मण योग्य निवासामध्ये, की ज्या निवासात सर्वच काही सर्वच प्रकारच्या सुविधा, आताच्या भाषेत वातानुकूलित, तिथं राम लक्ष्मणजी आणि विश्वामित्र थांबलेले. दुपारचं भोजन झालं. तिसरा प्रहर झाला आणि तिसरा प्रहरी रामचंद्र म्हणतायत विश्वामित्रजीला, नाथ लखनपुर देखना चाहिए, मेरा छोटा लखन नगर देखना चाहता है तो दिखा कर लाओ. 2 शब्द पहा, लखन नगर देखना चाहता है आणि दिखा कर लाओ. दिखा कर लाओ कोण म्हणतं? जेव्हा मोठ्याला काही काम करायचं असते की नाही, तेव्हा लहान्याचं नाव पुढे करायचं असते. ये तो रामचंद्र जी है, एक भी सूचना नहीं. जाओ श्रीराम. परवानगी मिळाली आणि रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी दोघेही भाऊ पुढे पुढे चालला की नाही. श्यामवर्णाचा तो कौशल्याचा पुत्र राम आहे आणि मागे मागे चालला की नाही. गौर किशोर बेशु कर काछे, कर सर चाप साम के पाछे, लक्ष्मण नाम राम लघु भ्राता, सुनु सखी तासु सुमित्रा माता. ही चर्चा महिलांची आहे. पुढे पुढे चालला श्यामवर्णाचा तो श्रीराम आहे आणि मागे मागे चाललाय ना तो सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण आहे. सर्वात आधी परिचय महिलांना झाला. असंही सांगतात, सीतामाई तिच्या सख्या आज जाऊन सांगता, सीता वरच्या मजल्यावरची घटना, 2 राजकुमार आए, पूरा गांव पागल बना दिया है. कितने सुंदर, बहुत सुंदर है, तूने देखा क्या? नहीं, कारण ते खालून चालतात. आम्ही कसं बघावं? सीतेनं युक्ती सांगितली, गॅलरीमध्ये उभ्या राहा. ते खालून आलं की अक्षदा फुलं वरून डोक्यावर टाकायची, काय पडतं म्हणून वर बघल, मग मला सांगायला यायचं कसं देख नाही. सीतेची युक्ती. सखी उभी आहे, राम लक्ष्मण खालून येतात, वरून अक्षदा फुलं टाकली. रामप्रभूच्या डोक्यावर अक्षदा पडल्यावर प्रभूनं वर बघितलं, मुखचंद्र बघितला. सखी पागल झाली, आत गेली सीतेकडे. जानकी बहुत सुंदर है, कितने सुंदर, बहुत सुंदर, कितने सुंदर, बहुत सुंदर है. देखा है ना तूने? देखा है तो भी नहीं बता सकती. क्यों? जिस आंखों ने देखा है ना जानकी, हाँ, उस आंख को जबान नहीं, और जबान बोल सकती है ना, वो अंधी है, उसने राम देखा नहीं. सखीची युक्ती पहा.
ज्या डोळ्यानं राम बघितला सीते त्या डोळ्याला बोलता येत नाही ग, आणि ज्या जिभेला बोलता येतं ती जीभ आंधळी आहे, तिनं राम बघितला नाही ग. अख्खं गाव पागल करून प्रभू सांगतात, चलो लखन 8:05 हो चुके हैं, संध्या का समय हुआ, गुरुदेव को गुस्सा आ जाएगा, चलो. सगळ्यांना दर्शन देऊन राम लक्ष्मणजी येतात. संध्या कर्म झालं, फलहार, विश्वामित्राच्या पायाची सेवा करतात राम लक्ष्मण. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म आटोपल्यावर राम प्रभू परवानगी मागतात विश्वामित्रजीला, आम्ही तुमच्याकरता पुष्पवाटिकेतून फुलं आणू पूजेसाठी, जाओ राघव. राम लक्ष्मणजीला परवानगी मिळाली. त्याच वेळेला सुनैना मातेनं सीता माईला सखी समवेत गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं पुष्पवाटिकेत पाठवलेलं आहे. 1 मिनिट असा बाजूला घेतो. धनुष्य भगवान शंकराचा 10,000 मल्लाने वडत आणलेला, जनकजी त्याची पूजा करत असे आणि सीतामाई सारवाईची सेवा करायची. एक दिवस जनकजी पूजेला आले आणि पुढचं दृश्य पाहून चकित झाले. का? धनुष्याच्या खाली सारवलेलं दिसलं. जनकजीला प्रश्न पडला की धनुष्य ओढायला 10,000 पहिलवान लागतात, त्याच्या खाली सारवलं कोणी? हाक मारली, जानकी जी पिताजी इधर आओ बेटी. आले. धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया? मैंने लगाया पिताजी. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगाते थे, लेकिन नीचे का कूड़ा रह जाता, तो मैंने आज नीचे भी गोबर का लेप लगा दिया. लेकिन तूने गोबर का लेप कैसा लगाया बेटी? जवळ आली. 6 वर्षाची आहे तेव्हा सीता. डाव्या हातानं धनुष्य उचललं आणि उजव्या हातानं सारवून दाखवलं. ऐसा गोबर लगाया पिताजी. जनकजीने डोळे लावून घेतले, हात जोडले. बस चली जा बेटी, चली जा. विचार केला, बाप रे, 10,000 पहिलवान जे धनुष्य ओढायला लागतात, ते धनुष्य माझी जानकी डाव्या हाताने उचलते, ही महान शक्ती आहे. आता ही कोणालाही देऊन चालणार नाही. हिला अनुरूप असा वर तो ठरेल जे धनुष्य माझी सीता डाव्या हाताने उचलते. हे धनुष्य उचलून जो बाण लावल तो हिला अनुरूप असा योग्य वर जगात ठरेल, म्हणून प्रतिज्ञा आहे. आज सुनैना मातेच्या सांगण्यावरून 8 सखी समोर सीता माता गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं आणि त्याच दिवशी राम लक्ष्मण फुलं आणायला पुष्पवाटिकेत आलेले आहे. 2 सख्या पुढे, 2 मागे, 2 डावीकडे, 2 उजवीकडे, 1 सखी सर्वात पुढे आहे. तिनं राम प्रभूला फुलं तोडताना बघितलं आणि वापस गेली. जानकी जानकी गौरी पूजन बाद में करो, चलो पहले राघव तो देख लो, बहुत सुंदर रूप है. सखी पुढे, सीता मागे. आताची सखी सद्गुरु, सीता साधक, राम साध्य, आणि दाखवून दिलं वो श्रीराम आहे. सद्गुरूनं साधकाला साध्य दाखवून दिलं की सद्गुरूचं काम संपलं. राम प्रभु ने सांगितलं, लखन ये जो है ना वो वही है जिनके लिए यहाँ यज्ञ चल रहा है. लक्ष्मण जी सीता माईनं भावुक दृष्टी टाकलेली आहे आणि मग सखी मध्येच बोलली, चलो जानकी चलो, ये लोग कल भी आएंगे, चलो गौरी पूजन करने. मग सीता माईच्या समवेत सगळ्या सख्या गौरी पूजन करतात. गौरीचं स्तवन, जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद चकोरी, जय गजवदन षडानन माता, जगत जननी दामिनी दुति गाता, नहीं तवादि मध्यावसाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना, भव भव विभव पराभव करेनी, विश्व विभोमिनी सोमस विहारिणी. गौरी स्तवन के बाद गौरी माता प्रसन्न हुई, आशीर्वाद दिए. सीता माँ को शुभ शकुन होने लगे, बाम अंग फरकन लगे. सीता सखी समवेत निघून गेलेले आहे. इकडे लक्ष्मणजी समवेत राम प्रभू विश्वामित्रजीकडे येतात. गुरुदेवाने विचारायच्या आधी लक्ष्मणजीच्या समोर प्रभू सांगतायत, हम पुष्पवाटिका में गए थे गुरुदेव, वहां जनक जी की प्यारी बेटी जानकी आई थी, बहुत सुंदर रूप है, सुंदर रूप देखने देखने में समय चला गया, तो क्षमा करो. अंतकरण की विशुद्धि होने के बाद आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. गुरुदेव बोल उठे, सुफल मनोरथ हो ये तुम्हारे. श्री राम, सुफल मनोरथ हो ये तुम्हारे, राम लखन सुनी भय सुखारे. सूर्याचा उदय झाला. स्नानादी कर्म आटोपल्यानंतर जनकजी शतनंदजीला पाठवतात, जाओ विश्वामित्र जी के साथ जो 2 राजकुमार उनको उनके साथ ले आओ. शतानंद तब जनक बुलाए कौशिक मुनि, पही तुरंत पठाए जनक विनय, तिन आई सुनाई, हर्ष बोली लिए 2 भाई. चलो विश्वामित्र जी बाबा, आपके साथ 2 राजकुमार है, उनको साथ लेकर बुलाया महाराज जनक जी ने स्वयंवर मंडप.
विश्वामित्र खड़े हो गए, चलो श्री राम, चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली। लखन जी बोलते हैं, मैं यहां जवाब दूं, बोलो। जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है, विजय उसी की होने वाली है। रामचंद्र जी, लखन लाल जी, विश्वामित्र तीनों आ गए सरोवर मंडप। राम, लखन और विश्वामित्र जब सरोवर मंडप आते हैं, मुख्य द्वार पर बहुत भारी भीड़ हो गई। बहुत भारी भीड़ हो गई। जब स्वयंवर मंडप के मुख्य द्वार पर विश्वामित्र आए, रामचंद्र जी आए, लखन लाल जी आए, और जनक जी को बोलना पड़ा, संभालो विश्वामित्र को, संभालो श्री राम को, संभालो लखन जी को, संभालो संभालो संभालो। मग राम प्रभू लक्ष्मण जी विश्वामित्रजीला सुरक्षित आणण्यात आलं। उंच आसनावर राम प्रभू बसलेले आहे, लक्ष्मण जी बसलेले आहे, विश्वामित्र बसलेले आहे। सबकी निगाह है प्रभु की तरफ, विश्वामित्र की तरफ, लखन लाल जी की तरफ, सब देख रहे। चंद्रमा के समान, धनुष आपके लिए राहु के समान। इसका मतलब ये होता है चंद्रावर कुदृष्टी ठेवल्याचा कलंक आहे गुरु पत्नीवर। तसं सीता जगन्माता आहे आणि तिला पत्नी करण्याच्या दृष्टीनं आपण आला, आप चंद्रमा के समान हो, धनुष आपके राहू के समान है। सगळ्या राजाने विचार केला, का रे जनक राजाला 10,000 मल्लांच्या द्वारा जर धनुष्य ओढत आणता येतं, मग आपण 10,000 राजा मिळून उचललं तर काय बिघडल? 10,000 राजे धनुष्य उचलण्यासाठी सामूहिकरित्या उठले। भूपसत एकही 12, 10,000 राजे उठल्यावर सीतामाई सखीला विचारते, का ग सखी, काय 10,000 राजे सामूहिक रीत्या धनुष्य उचलणार? हाँ, 10,000 आदमी से अगर धनुष्य उठा गया तो माला किसे पहिने? सीतामाईचा प्रश्न आहे। जर 10,000 राजांनी धनुष्य उचललं तर मी नेमकी माळ कोणाला घालू, का 10,000ला? सखी मनाली, तू समझती क्यों नहीं जान के 10,000 का मतलब क्या होता है? क्या होता है? एक के ऊपर 4 शून्य, एक और शून्य 10, पुन्हा शून्य 100, पुन्हा शून्य 1000, पुन्हा शून्य 10,000, एक पुसून काढला सगळे शून्य। याच्यातला एकचा आकडा राम आहे, बाकीचे राजे झिरोच जमा आहे। 10,000 का मतलब। बराच वेळ झाला, 10,000 राजांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला सामूहिकरित्या, तरी 10,000 राजांनी धनुष्य तिळाच्या दाण्या इतका हालत नाही। आणि मग सगळे 10,000 राजे उतरल्या चेहऱ्याने निस्तेज होऊन आपापल्या आसनावर येऊन बसलेले। जनक जी उठले, जनक जी खड़े हो गए, अरे मैंने देख लिया आपकी ताकत को, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। अब वादा मत करो कोई क्षत्रिय है, धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा नहीं किया है। जनक जी के शब्द, धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है। सच कहते जनक जी, क्योंकि जो धनुष्य उठाने वाला है उसी ने ब्रह्मा पैदा किया है। राम विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव। सहज बोलतात तरी धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है, क्योंकि जो उठाने वाला बैठा है ना, उसी ने ब्रह्मा पैदा किया है। अब वादा मत करो, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। आस छोड़कर अपने अपने घर चले जाओ। बोले भैया, मैं क्रोध के मारे लाल हो चुका हूं, आप भी उठते नहीं, मुझे भी आप क्या नहीं देते, का पानी। मैं क्रोध के मारे लाल हो चुका हूं। प्रभु रामचंद्र जी कहते, लखन क्रोध के मारे लाल हो चुका है ना, तो सोच है
क्योंकि मैं सूरज हूँ और तू क्रोध के मारे लाल हुआ है। तो सूरज तब निकलता है लखन जब पहले लाली होती है। आता इथल्या समाजाला कळालं की लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झाली, आता राम रूपी सूर्याचा उदय होणार। सूरज तब निकलता है जब पहले लाली होती है। तो विश्वामित्र बाबा बोल उठे, श्री रामचंद्र उठो, राम भैरव भवतापा, उठो 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 राम भैरव भवतापा। मैं कहूँ तात जनक परितापा, मैं कहूँ तात जनक परितापा, मैं कहूँ तात जनक परितापा, मैं कहूँ तात जनक परितापा। राधा उठो, धनुष तोड़ डालो। उठो राम भंजऊ भवतापा, राम भंजऊ भवताप, उठो धनुष तोड़ डालो। तब रामचंद्र जी खड़े हो गए। उदित उदयगिरी मंच पर रघुवर बाल पतंग विकसे संत सब हर से लोचन भृंग, सब देख रहे प्रभु की तरफ। और प्रभु खड़े हो गए, विश्वामित्र जी को प्रणाम किया, अपने माँ बाप को याद किया, गुरु वशिष्ठ को याद किया। और मंच के नीचे आ रहे भगवान कैसे, मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे उतर रहा है। सब देख रहे प्रभु की तरफ। सीता माई घबरा गई और सीता बोलते सखियों को, सखी रावण जैसे ने नहीं उठाया धनुष, यह अयोध्या का राजकुमार उठाएगा। तो सीता मां ने प्रार्थना शुरू की, गणनायक वरदायक देवा। रामचंद्र जी धनुष को ऐसे देखने लगे। लखन जी खड़े हो गए, रामचंद्र धनुष की तरफ देख रहे, देखने लगे तो धनुष हिलने लग गया। सब देख रहे अब क्या होगा, अब क्या होगा, अब क्या होगा। धनुष तो हिल रहा है, रावण जैसे नहीं उठाया। प्रभु ने सोचा लंबे हाथ करके धनुष से उठाओ तो सबको पता लगेगा अवतार हो चुका है। सबकी निगाहें प्रभु की तरफ, सब देख रहे रामचंद्र की तरफ, क्या होगा, क्या होगा, क्या होगा। उसी समय मंडप में हजारों सूरज जैसा प्रकाश है प्रकाश। सभी की आंखों के सामने प्रकाश के सिवा कुछ नहीं दिखाई दे रहा था, सब प्रकाश ही देख रहे थे। सभी की आंखों के सामने प्रकाश। उसी समय प्रभु रामचंद्र राम धन तोरा भटे भुवन धुनि घोर कठोरा, राम धन तोरा भटे भुवन धुनि घोर कठोरा। धनुष के दो टुकड़े हुए। दो टुकड़े होने के बाद लखन जी उतरे नहीं, छलांग मारी। लक्ष्मण जी स्टेज वरून उतरला नाही, उडी घातली, उडी। आनंद आवरेना भावाचा विजय बघितला आणि लक्ष्मणानं उडी घातली ते जनकाच्या पुढं। जनकानं खाली मान घातली आणि लक्ष्मणानं छाती काढली। लेकिन जानकी, मैं पुरुष हूं, आप महिला। महिला के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका खड़ा रहना शोभा नहीं देता। मालिक, आप पुरुष है तो ज्ञान हो, मैं महिला है तो भक्ति, और भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है। वैसे ही खड़े रहो। आओ लखन। लक्ष्मणजीला परवानगी मिळाली। लक्ष्मणजीला सवय होती प्रभूला साष्टांग दंडवत घालायची आणि प्रभूला सवय होती वाकून आशीर्वाद द्यायची। डोळ्यापुढे चित्र आणा। तसं लक्ष्मणजीला सवय साष्टांग दंडवत घालायची आणि प्रभूला सवय आशीर्वाद द्यायची। लक्ष्मणजी मंचकावरून उतरले आणि खाली येऊन राम प्रभूला साष्टांग दंडवत घातला। जसा दंडवत घातला प्रभूला, तसे प्रभू आशीर्वाद द्यायला खाली वाकले। इतका सीतामाईनं पुष्पमाला प्रभूच्या गळ्यात अर्पण केली। बोली रामचंद्र भगवान की जय। सीतेचं रामासोबत झालेलं स्वयंवर म्हणजे धरणीचं आकाशासोबत जडलेलं नातं आहे। आकाशाशी जडले नाते, जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले।
नका. स्वयंवर झाले सीते अजून नवला पाच आरतीशिवाय जाऊ नका कोणी. स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राची. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राची. आज जानकी आरती लिहिली दशरथ पुत्राची. आज जानकी आरती लिहिली दशरथ पुत्राची. आनंदाने भरले डोळे भरले डोळे भरले डोळे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. बंबई में अयोध्या जय जानकी माता प्रभु जय श्री रघुनाथ गौर जोरे गौर जोरे बिन बहु मोहि जय जानकी नाथ जय जानकी नाथ गौरा से प्रभु बंद छुड़ाओ यम त्रासा प्रभु यम त्रासा दिन प्रभु मेरा को दिन प्रभु मेरा को अपने संग साथा. ओम जय जानकी नाथ जगमग ज्योति राजत जगमग ज्योति राजत शोभा पिलैया. प्रभु जय श्री रघुनाथ गौर जोरे विनव गौर जोरे विनव प्रभु मोरि सुनवाता. ओम जय जानकी नाथ ओम जय जानकी नाथ ओम जय जानकी नाथ. कर्पूर गौरम नामसारम सारम भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि त्रिपुरं नमामि. हारमाला कालकाय कपालमाला कराय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय. राम राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण बोलिए रामचंद्र भगवान की भगवान की उमा महादेव की पवन सुत हनुमान की हरिचंद्र की नमो पार्वती पते हर हर महादेव. घरी उद्या सायंकाळी 6ला या. धन्यवाद.